Friends, we are discussing the topic dual nature of radiation and matter, in which we have started some discussion about photoelectric effect. Yet not completed, अजून ते पूर्ण झालेलं नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष ठेवा. आपण काल जे पॉईंट कव्हर केले ते मी एकदा रिवाइज करतो, म्हणजे आपल्याला आज त्याच्या समोरचे पॉईंट्स बघता येतील. सो फर्स्ट पॉईंट वॉज रिगार्डिंग फोटॉन. Photon has energy h nu and energy of photon can be changed by changing only frequency. हे आपण बघितलं होतं. फ्रिक्वेन्सी बदलूनच फक्त फोटॉनची एनर्जी आपल्याला बदलवता येते. फ्लॅंक्स कॉन्स्टंट काही आपल्याला बदलवता येत नाही, त्यामुळे फ्रिक्वेन्सी बदलवूनच फोटॉनची एनर्जी बदलते. त्या फोटॉनची इंटेन्सिटी जर आपण चेंज केली तर काय होतं? नंबर ऑफ फोटॉन्स वाढतात. ओके, इफ इंटेन्सिटी इन्क्रीजेस देन नंबर ऑफ फोटॉन्स इन्क्रीजेस. आता इंटेन्सिटीची व्याख्या तुम्हाला माहिती आहे. डेफिनेशन ऑफ इंटेन्सिटी इज नंबर ऑफ फोटॉन्स स्ट्रायकिंग पर युनिट एरिया. मी मुद्दाम त्या पर युनिट एरियाला आपल्या डिस्कशनमध्ये आणलं नाही, त्यांनी कन्फ्युजन वाढेल म्हणून मी त्याला बाजूला ठेवलं आहे. मी थोडक्यात काय सांगतो आहे की जर जास्त फोटॉन्स आले तर इंटेन्सिटी वाढली, कमी फोटॉन्स आले तर इंटेन्सिटी कमी झाली. ओके, मग आता इंटेन्सिटीवर एनर्जी डिपेंड करेल का फोटॉनची? नाही. एनर्जी डू नॉट डिपेंड ऑन इंटेन्सिटी ऑफ फोटॉन्स. 100 फोटॉन आले तरी त्या ठिकाणी एनर्जी त्या फोटॉनची तेवढीच राहील. 1000 फोटॉन आले तरी एनर्जी तेवढीच राहील. 1000 फोटॉन आले तर इंटेन्सिटी वाढेल आणि 100 फोटॉन आले तर इंटेन्सिटी कमी असेल. हाच फरक आहे बघा. त्यामुळे इंटेन्सिटीवर फोटॉनची एनर्जी डिपेंड नसते, फोटॉनची एनर्जी डिपेंड असते फ्रिक्वेन्सीवर. हा पॉईंट आपण कव्हर केला होता. त्यानंतर आपण दुसरा पॉईंट बघितला होता इलेक्ट्रॉन संदर्भात. इलेक्ट्रॉनला आपण ई या सिम्बॉलने दाखवलं होतं. तो त्याच्यावरचा चार्ज असतो. या इलेक्ट्रॉनला जर आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं तर त्याच्यावर फोर्स ॲक्ट होतो ई इंटू ई एवढा. ठीक आहे, हे आपण बघितलं होतं. कोणत्या दिशेने ॲक्ट होईल, काय होईल ते सगळं आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये बघू. सध्या इथे लक्षात ठेवा की इलेक्ट्रॉन जर इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर त्याच्यावर फोर्स ॲक्ट होतो ई इंटू ई एवढा. जर आपण इलेक्ट्रिक फील्ड वाढवली, इफ यू इन्क्रीज द इलेक्ट्रिक फील्ड देन द फोर्स ॲक्टिंग ऑन द इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग और इट इन्क्रीजेस. And if we reduce the electric field or intensity of electric field, then force on the electron decreases. ठीक आहे, हा पॉईंट आपण कव्हर केला होता. जर इलेक्ट्रिक फील्ड आपण वाढवली तर इलेक्ट्रॉनवरचा फोर्स वाढेल, इलेक्ट्रिक फील्ड कमी केली तर इलेक्ट्रॉनवरचा फोर्स कमी होईल. बरोबर आहे. आता या फोर्समुळे काय होईल? फोर्स वाढवला की ॲक्सलरेशन वाढतं, हे आपल्याला माहिती आहे, कारण की फोर्स इज द प्रॉपर्टी विच चेंजेस वेलॉसिटी. हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे फोर्स वाढवला तर त्या ठिकाणी ॲक्सलरेशन वाढेल. फोर्स कमी केला तर ॲक्सलरेशन कमी होईल. आणि म्हणून मग या इलेक्ट्रॉनचं जर ॲक्सलरेशन वाढला, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जर आपण इलेक्ट्रॉनवरची वाढवली तर तो जोरात त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये मूव्ह होईल. ठीक आहे, त्याचं ॲक्सलरेशन जास्त असेल. आणि जर इलेक्ट्रिक फील्ड कमी असेल तर ॲक्सलरेशन त्याला कमी मिळेल. हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा पॉईंट बघितला होता आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये आपण बघितलं होतं की न्यूक्लियसच्या भोवती वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात. बाहेरच्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी कमी एनर्जी लागते आणि आतल्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी जास्त एनर्जी लागते. असं का होतं? बिकॉज बाइंडिंग एनर्जी ऑफ द इनरमोस्ट इलेक्ट्रॉन इज लार्जर दॅन बाइंडिंग एनर्जी ऑफ आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. सो दॅट्स वाय लार्ज एनर्जी इज रिक्वायर्ड टू टेक द इलेक्ट्रॉन फ्रॉम इनरमोस्ट ऑर्बिट व्हाईल लेस एनर्जी इज रिक्वायर्ड टू टेक इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटरमोस्ट ऑर्बिट. हा पॉईंट आपण बघितला होता. मग वेगवेगळ्या ऑर्बिटमधनं इलेक्ट्रॉन जर बाहेर पडले, इफ इलेक्ट्रॉन रिलीज फ्रॉम डिफरंट ऑर्बिट देन द इमिटेड इलेक्ट्रॉन्स हॅज डिफरंट कायनेटिक एनर्जी. हा पॉईंट पण आपण कव्हर केला होता. बाहेर पडणाऱ्या प्रत्येक इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी सारखीच नसेल. का नसेल सारखी? कारण की एखादा इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिटमधनं बाहेर पडलेला असेल, एखादा इनरमोस्ट ऑर्बिटमधनं बाहेर पडलेला असेल, एखादा मॉडरेट ऑर्बिटमधनं बाहेर पडलेला असेल. दॅट्स वाय द कायनेटिक एनर्जी ऑफ डिफरंट इलेक्ट्रॉन्स विल बी डिफरंट. ओके, नाव अगेन वी हॅव डिस्कस दॅट when the photosensitive material is supplied energy by means of heat, then there is emission of electron and we named that concept as thermionic emission. बरोबर आहे. जर हीटमुळे इलेक्ट्रॉन्स त्या सरफेसमधनं बाहेर पडत असतील तर त्याला आपण थर्मिओनिक इमिशन म्हटलं होतं. त्यानंतर आपण पॉईंट बघितला होता, इफ दिस फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल इज अप्लाइड or incident with radiation then there is emission of electrons. आणि मग याला आपण नाव दिलं होतं, इट इज कॉल्ड फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट.
आणि आपण डेफिनेशन तयार केली होती, द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द मेटल सरफेस व्हेन इट इज रेडिएटेड बाय रेडिएशन ऑफ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, असं आपण त्याला त्या ठिकाणी बोललो होतो. हे झालं फोटो इलेक्ट्रिक इफेक्टबद्दल, की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे नेमकं काय असेल, तर लाईट त्या सरफेसवर टाकायचं आहे आपल्याला. लाईट टाकल्यामुळे त्या मेटलच्या सरफेसमधनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील आणि हा जो इफेक्ट आहे याला आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं आपण म्हटलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आता लक्ष ठेवा, त्या सरफेसवर, दिस इज से फोटोसेन्सिटिव्ह सरफेस, या सरफेसवर आपण फोटॉन्स टाकले कमी एनर्जीचे, तर ते इलेक्ट्रॉन्सला बाहेर काढणार नाहीत, हे आपल्याला माहिती आहे. कमी एनर्जीचे म्हणजे की ज्यांची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी आहे अशी. ठीक आहे. अँड इफ वी इन्सिडेंट फोटॉन्स हॅविंग फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी देन देअर इज इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. हा पॉईंट आपण काल बघितला होता, की जर आपण फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त ठेवली तर त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो, म्हणजेच फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. ओके, हा पॉईंट पण आपण बघितला होता. आता लक्ष द्या, इफ वी इन्क्रीज फ्रिक्वेन्सी ऑफ दिस रेडिएशन, या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी जर आपण वाढवली तर काय होईल, फ्रिक्वेन्सी वाढवली तर या फोटॉनची एनर्जी वाढेल. बरोबर आहे. फोटॉनची एनर्जी वाढल्यामुळे ती जास्त एनर्जी कोणाला भेटेल, त्या ॲटमला मिळेल. त्या जास्त एनर्जीमुळे इलेक्ट्रॉन बाहेर पडतील, की ज्या इलेक्ट्रॉनजवळ शिल्लक असणारी एनर्जी जास्त असेल. मीन्स द कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड इलेक्ट्रॉन विल बी मोर. So if we increase frequency of incident radiation, then kinetic energy of emitted electron increases. पॉईंट लक्षात ठेवा, आपण रेडिएशनची फ्रिक्वेन्सी वाढवली तर बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढते. कायनेटिक एनर्जी वाढते, त्यांची संख्या नाही वाढत, त्यांची नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स नाही वाढत, त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघितला होता, की जर आपण जास्त फोटॉन्स या सरफेसवर स्ट्राईक केले, म्हणजे लाईटची आपण इंटेन्सिटी वाढवली. इफ वी इन्क्रीज इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन काय होईल, नंबर ऑफ फोटॉन जास्त स्ट्राईक होतील. ॲज स्ट्रायकिंग इज लार्ज, सो नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड विल बी मोर. जास्त फोटो इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी बाहेर पडतील. मग याचा अर्थ काय, जर आपण इंटेन्सिटी वाढवली, इफ वी इन्क्रीज इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन देन नंबर ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. इंटेन्सिटी वाढवली तर नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स वाढतात. ऑल दॅट डिस्कशन वॉज फ्रॉम लेक्चर नंबर 1. नाव आता इकडे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष ठेवा, कारण की आता मी तुमचा कॉन्सेप्ट डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. ओके, नाव लुक ॲट दिस. सपोज दिस इज अ फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल और प्लेट ऑफ फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल, and this is say another metal conductor say, which is connected to positive of battery and negative of battery is connected to this photosensitive material. Okay, this is simple circuit. You can call it circuit or not, you cannot call it a circuit. It is simple arrangement say. Now tell me whether current will flow in this circuit or in this arrangement or not. करंट पास होईल का या पाथमध्ये, होईल, नाही होणार. का नाही होणार, कारण की या सर्किटमध्ये इथे गॅप आहे. द सर्किट इज ब्रेक, इथे ब्रेक आहे सर्किटमध्ये, त्यामुळे या सर्किटमध्ये करंट पास होणार नाही. ओके, नाउ लुक ॲट, आपण काय केलं आहे, पॉझिटिव्ह इज अप्लाइड टू दिस प्लेट and negative is connected to this photosensitive material. Means this plate is at positive potential while photosensitive material is at negative potential. Now look, if I strike or if I incident radiations on this photosensitive material, then what will happen? As soon as the radiation strikes the surface, फोटो इलेक्ट्रॉन्स विल बी इमिटेड. आपल्याला माहिती आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. रेडिएशन टाकल्याबरोबर फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. ठीक आहे, फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले किंवा पडतायत, काय होईल, दिस निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स दिस प्लेट. वाय, बिकॉज दिस प्लेट इज ॲट पॉझिटिव्ह पोटेन्शियल. दॅट्स वाय दिस इलेक्ट्रॉन्स विल बी ॲक्सलरेटेड टुवर्ड्स दिस प्लेट.
Okay, point is clear. As the plate is at positive potential, so that's why the electron will accelerate towards it. कारण की त्यांना इलेक्ट्रिक फील्ड मिळणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड मिळाल्यामुळे त्या इलेक्ट्रॉनवर फोर्स ॲक्ट होईल, त्यामुळे हे इलेक्ट्रॉन इकडे ॲक्सलरेट होतील. इथे इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या मतात इलेक्ट्रिक फील्ड असते, तुम्हाला माहिती आहे. सो आता आपण डिस्कस करतोय याच्यातलं डिटेलिंग. आपण काय करतोय, या इन्सिडंट रेडिएशनची मी एनर्जी वाढवली. इफ आय इन्क्रीज frequency of this radiation means I increase the energy of the photons, then what happens? बाहेर पडणाऱ्या प्रत्येक इलेक्ट्रॉनची काय वाढेल, कायनेटिक एनर्जी वाढेल. ओके. इफ आय इन्क्रीज इंटेन्सिटी ऑफ दिस रेडिएशन, then what will happen? Then large number of electrons will be emitted from the surface. म्हणजे बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या वाढेल. दोन्ही पॉईंट आपल्याला माहिती आहेत. ओके. आता या ठिकाणी व्यवस्थित लक्ष ठेवा. आपण रेडिएशन या ठिकाणी इन्सिडंट करतोय, त्याची इंटेन्सिटी फिक्स आहे, फ्रिक्वेन्सी पण फिक्स आहे. या ठिकाणी ठराविक इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. समजा 1000 इलेक्ट्रॉन्स पर सेकंद त्या ठिकाणी बाहेर पडत आहेत. तिथे 1000 इलेक्ट्रॉन समजा बाहेर निघत आहेत. बघा आता 1000 इलेक्ट्रॉन जर बाहेर पडत आहेत तर हे सगळेचे सगळे या पॉझिटिव्हपर्यंत पोहोचतील का? मी आता इथे या बॅटरीचं व्होल्टेज पहिले 0 करतोय. पहिले या बॅटरीचं व्होल्टेज 0 व्होल्ट केलं, म्हणजे इथे पॉझिटिव्ह पोटेन्शियल नाही. काय होईल मग? त्या बॅटरीचं या कलेक्टरचं किंवा या प्लेटचं पोटेन्शियल 0 आहे. इथे इलेक्ट्रॉन तर तयार होऊन राहिले. मग या इलेक्ट्रॉनचं काय होईल? The electron which has maximum kinetic energy or sufficient kinetic energy, that electron will reach the plate. सगळ्यांपैकी फक्त काहीच इलेक्ट्रॉन या प्लेटपर्यंत पोहोचतील. म्हणजे समजा 1000 इलेक्ट्रॉन जर या ठिकाणी एका सेकंदात तयार होत आहेत, तर समजा 20 इलेक्ट्रॉन किंवा 20 इलेक्ट्रॉन या ठिकाणी या प्लेटपर्यंत पोहोचले, कारण की त्या 20 इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी जास्त होती. ठीक आहे. म्हणजे जेव्हा व्होल्टेज 0 व्होल्ट असेल तेव्हा 20 इलेक्ट्रॉन्स त्या प्लेटपर्यंत पोहोचत आहेत. म्हणजे या सर्किटमध्ये फ्लो होणारा करंट 20 इलेक्ट्रॉनमुळे असेल. ओके, फर्स्ट पॉईंट. नाव इफ आय मेड द पोटेन्शियल ऑफ दिस बॅटरी से 2 व्होल्ट. समजा या बॅटरीचं व्होल्टेज मी 2 व्होल्ट केलं, ते आपल्याला बदलवत आहेत. हे व्हेरिएबल सोर्स. समजा या बॅटरीचं व्होल्टेज जर 2 व्होल्ट केलं, तर आता ही जी प्लेट आहे, दिस प्लेट इज ॲट 2 व्होल्ट पॉझिटिव्ह पोटेन्शियल. तर फोटो सेन्सिटिव्ह प्लेट इज 0 पोटेन्शियल, कारण की आपण बॅटरीचं निगेटिव्ह इथे लावलं, त्याला मी 0 म्हणतो. सो इट इज ॲट पॉझिटिव्ह 2 व्होल्ट. व्हॉट विल हॅपन? बिकॉज ऑफ दिस पोटेन्शियल, पॉझिटिव्ह पोटेन्शियल, सम ऑफ द इलेक्ट्रॉन गेट सफिशियंट ॲक्सलरेशन टुवर्ड्स द प्लेट. काय होईल? पहिले 20च इलेक्ट्रॉन गेले होते जेव्हा कोणतंच पोटेन्शियल नव्हतं तेव्हा, पण आता 2 व्होल्ट व्होल्टेज केल्यामुळे त्या ठिकाणी 20च्या ऐवजी समजा त्या ठिकाणी 200 इलेक्ट्रॉन्स गेले. दोनशे इलेक्ट्रॉन्स या प्लेटपर्यंत पोहोचत आहेत. का बरं 200 पोहोचतील? जास्त का बरं झाली संख्या त्यांची? बिकॉज ऑफ दिस इलेक्ट्रिक फील्ड सम ऑफ द इलेक्ट्रॉन गेट सफिशियंट ॲक्सलरेशन टू रीच द प्लेट. नाव I increases the potential of the battery say 4 व्होल्ट. म्हणजे आता ही प्लेट आहे 4 व्होल्टवर. काय होईल? आता 4 व्होल्ट म्हणजे व्होल्टेज वाढलं, इलेक्ट्रिक फील्ड वाढली. इलेक्ट्रिक फील्ड वाढली की या इलेक्ट्रॉनवरचा फोर्स वाढला, इलेक्ट्रॉनवरचा फोर्स वाढला की यांचं ॲक्सलरेशन वाढलं. जास्त इलेक्ट्रॉन अजून त्या प्लेटपर्यंत पोहोचतील. सो लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विल रीच द प्लेट. सो इफ द पोटेन्शियल इज 4 व्होल्ट, देन से 600 इलेक्ट्रॉन्स रीच the plate. Now again I increases the potential say 6 volt. या बॅटरीचं व्होल्टेज मी आता 6 व्होल्ट केलं, तर या ठिकाणी ही प्लेट असेल प्लस 6 व्होल्ट पोटेन्शियलवर. म्हणजे या ठिकाणी तयार होणारी इलेक्ट्रिक फील्ड अजून आपण वाढवली. ॲज इलेक्ट्रिक फील्ड इन्क्रीजेस, द फोर्स ॲक्टिंग ऑन द इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस, बिकॉज ऑफ विच लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन मूव टुवर्ड्स द प्लेट. से बिकॉज ऑफ 6 व्होल्ट पोटेन्शियल all 1000 electrons get attracted towards the plate.
1000चे 1000 इलेक्ट्रॉन एका सेकंदात तयार होणारे त्या ठिकाणी त्या प्लेटकडे अट्रॅक्ट झाले. ओके, आता लक्ष ठेवा. आता मी या ठिकाणी या बॅटरीचं व्होल्टेज करतोय 8 व्होल्ट. सांगा काय होईल? या बॅटरीचं व्होल्टेज मी अजून वाढवलं, 8 व्होल्ट केलं, काय होईल? ही या प्लेटचं पोटेन्शियल पण 8 व्होल्ट झालेलं असेल. इलेक्ट्रिक फील्ड अजून वाढेल. इलेक्ट्रिक फील्ड अजून वाढेल तर काय होईल? प्रत्येक इलेक्ट्रॉनवरचा फोर्स वाढेल. वाढला, ठीक आहे. काय होईल पुढे? सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होतील. सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होतील म्हणजे 1000 इलेक्ट्रॉन जे एका सेकंदात तयार होत आहेत ते एका सेकंदात बरोबर त्या प्लेटपर्यंत पोहोचतील. 1000च, 1200 होणार नाहीत, 1400 होणार नाहीत, 1800 होणार नाहीत, फक्त 1000च. का? कारण की तयार होणारे 1000च आहेत. सगळेचे सगळे अट्रॅक्ट होऊन जातील. आपण आता बॅटरीचं व्होल्टेज केलं 10 व्होल्ट. सांगा काय होईल? तेच, इलेक्ट्रिक फील्ड अजून वाढेल. इलेक्ट्रिक फील्ड अजून वाढली तर या इलेक्ट्रॉनवरचा फोर्स अजून वाढेल. इलेक्ट्रॉनवरचा फोर्स अजून वाढला तर सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होतील. सगळेचे सगळे इलेक्ट्रॉनच अट्रॅक्ट होतील म्हणजे 1000 इलेक्ट्रॉन्सच अट्रॅक्ट होतील. 1200 नाही, 1400. त्या या व्होल्टेजमुळे याच्यामधनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार नाहीत एक्स्ट्रा, ते 1000च पडतील. मग काय दिसतंय आपल्याला? धिस पॉईंट शोज दॅट. आता आपण मी याला ग्राफमध्ये कन्वर्ट करतो. हे इकडे मी व्होल्टेज घेतलं, अप्लाय केलेलं व्होल्टेज, आणि इकडे दाखवतो मी तयार झालेला करंट. किंवा करंटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्येनुसार आपल्याला करंट दाखवता येईल. हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दाखवले मी इथे. त्याला एन म्हणतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी बाहेर पडणारे. आणि इकडे अप्लाय केलेलं पोटेन्शियल. पोटेन्शियल आपण अप्लाय केलं आहे 2, 4, 6, 8, 10. 2, 4, 6, 8, 10. बघा आता. नाव व्हेन पोटेन्शियल इज 0 व्होल्ट देन 20 इलेक्ट्रॉन्स इमिटेड. 20 इलेक्ट्रॉन्स, 20 इथे कुठेतरी असेल. याला मी 100 म्हणतो. इथे कुठेतरी असेल. 2 व्होल्ट जेव्हा आपण पोटेन्शियल अप्लाय करतोय तेव्हा 200 इलेक्ट्रॉन चालले, म्हणजे पॉईंट हा असेल. 4 व्होल्ट जेव्हा आपण पोटेन्शियल अप्लाय करतो तेव्हा 600 इलेक्ट्रॉन चाललेत. त्यानंतर 6 व्होल्ट आपण जेव्हा पोटेन्शियल अप्लाय करतो तेव्हा 1000 इलेक्ट्रॉन चालले, हा पॉईंट असेल. 8 व्होल्ट अप्लाय केलं तरी 1000च आहे. 10 व्होल्ट अप्लाय केलं तरी 1000च आहे. मीन्स द ग्राफ इज लाईक दिस. Okay, this shows that if we increase the accelerating potential, याला मी accelerating potential म्हणतो कारण की या पोटेन्शियलमुळे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं ॲक्सलरेशन वाढून राहिलं. इफ वी इन्क्रीज द accelerating potential then the number of electrons emitting from the surface goes on increasing up to a particular value and then its number settle down or it gets saturated. मग थोडक्यात काय सांगायचं, व्होल्टेज जर आपण वाढवत गेलो तर इलेक्ट्रॉनची संख्या वाढून राहिली म्हणजे करंट वाढून राहिला, म्हणजे फोटो इलेक्ट्रिक करंट वाढत जाईल आणि नंतर तो कॉन्स्टंट होईल. त्याला म्हणू आपण सॅच्युरेशन करंट. हा सॅच्युरेशन करंट आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, त्याला पहिला पॉईंट क्लिअर. इन अवर लास्ट डिस्कशन वी कन्क्लूड दॅट इफ ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल गोज ऑन इन्क्रीजिंग then there is increase in photoelectric current up to a particular value and then that photoelectric current becomes saturated. Now आता याच्यातला समोरच्या पॉईंटकडे लक्ष ठेवा. आता आपण या प्लेटला पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलेलं होतं त्यामुळे इलेक्ट्रॉन त्याच्याकडे अट्रॅक्ट होत होते. आता मी या प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल देतो आहे, म्हणजे आता पॉझिटिव्ह इकडे केलं आपण आणि निगेटिव्ह इकडे दिलं. मीन्स this plate is at positive potential while this this plate is at negative potential and photosensitive material is at positive potential. आता व्यवस्थित लक्ष द्या, आपण उलट केलं आहे, कनेक्शन उलटे केलेत. काय होईल, इथे निगेटिव्ह पोटेन्शियल लावल्यामुळे हे निगेटिव्ह पोटेन्शियल या येणाऱ्या इलेक्ट्रॉनला आता रिपेल करेल. इट विल रिपेल द रिचिंग इलेक्ट्रॉन्स. काय होईल मग,
हा या इलेक्ट्रॉनला रिपेल करेल, त्यामुळे याच्यापर्यंत इलेक्ट्रॉन येऊ शकणार नाहीत. पण देअर आर सम इलेक्ट्रॉन्स हॅव्हिंग लार्ज कायनेटिक एनर्जी, दे विल रीच द प्लेट दो इट इज ॲट निगेटिव्ह पोटेन्शियल. जरी ती प्लेट निगेटिव्ह पोटेन्शियलवर असली तरीसुद्धा त्यापैकी काही इलेक्ट्रॉन्स हे तिथपर्यंत पोहोचतीलच, कारण की त्यांची कायनेटिक एनर्जी जास्त आहे. सो इफ आय मेड this battery to be say -1 volt, means this plate is at -1 volt. What will happen? जर 0 व्होल्ट याचं व्होल्टेज होतं तर 20 इलेक्ट्रॉन इथपर्यंत पोहोचत होते, आपल्याला माहिती आहे. आता मी याचं व्होल्टेज -1 व्होल्ट केलं, निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं आपण, त्यामुळे येणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या अजून कमी होईल. म्हणजे 20 इलेक्ट्रॉन पोचत होते, तर आता -1 व्होल्ट केल्यामुळे समजा 10 इलेक्ट्रॉन पोचले. नाउ अगेन आय रिड्यूसेस द पोटेन्शियल ऑफ दिस प्लेट, से -2 व्होल्ट. समजा या प्लेटचं पोटेन्शियल मी -2 व्होल्ट केलं, काय होईल आता? द इलेक्ट्रॉन्स विच आर हॅव्हिंग मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी, दे विल बी रिपेल्ड बाय दिस प्लेट. ज्यांची कायनेटिक एनर्जी सगळ्यात जास्त होती त्या इलेक्ट्रॉनला पण आता ही प्लेट काय करेल? ब्लॉक करेल, ती त्याच्यापर्यंत पोहोचू देणार नाही, रिपेल करेल त्या इलेक्ट्रॉन्सला. आणि त्याच्यामुळे एकही इलेक्ट्रॉन या प्लेटपर्यंत पोचणार नाही, आणि एकही इलेक्ट्रॉन न पोचल्यामुळे या सर्किटमधला करंट बंद पडेल. सर्किटमधलं करंट पास होणार नाही, फोटो इलेक्ट्रिक करंट 0 होईल. म्हणजे आपण जर पोटेन्शियल -2 व्होल्ट केलं तर 0 इलेक्ट्रॉन्स तिथे पोचतील, म्हणजे कोणताच इलेक्ट्रॉन पोचणार नाही, आणि इथला फोटो इलेक्ट्रिक हा जो करंट आहे तो बंद पडेल. बघा आता लक्ष ठेवा, ज्या पोटेन्शियलला, पोटेन्शियल कोणतं? -2 व्होल्ट, ज्या पोटेन्शियलला फोटो इलेक्ट्रिक करंट 0 होऊन जातो, ज्या निगेटिव्ह पोटेन्शियलला फोटो इलेक्ट्रिक करंट 0 होऊन जातो, त्या पोटेन्शियलला म्हणतात स्टॉपिंग पोटेन्शियल, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कट ऑफ पोटेन्शियल. The negative potential at which the photoelectric current becomes 0, that potential is called as cut-off potential or stop-down potential or stopping potential. ठीक आहे, पॉईंट व्यवस्थित लक्ष ठेवा. ज्या पोटेन्शियलला करंट 0 होतो निगेटिव्ह पोटेन्शियलला, त्याला आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियल असं म्हणायचं. ठीक आहे, आता इथे आपल्याला -2 व्होल्ट दिसते, -2 व्होल्टवर तो करंट त्या ठिकाणी 0 झाला आहे. मग आता याच्या सगळ्यांवरनं मला काय सांगता येतं? जर मी या प्लेटला पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलं आणि ते पॉझिटिव्ह पोटेन्शियल जर मी वाढवत गेलो तर फोटो इलेक्ट्रिक करंट वाढत जातो, म्हणजे त्या सर्किटमधला किंवा याच्यामध्ये अरेंजमेंटमधला करंट वाढत जातो. आणि जर मी या प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं तर त्या ठिकाणी मी जर ग्राफ काढण्याचा प्रयत्न केला तर हा ग्राफ मला कसा काढता येईल? नाउ वी आर ड्रॉइंग द ग्राफ व्हेन द पोटेन्शियल ऑफ द प्लेट बिकम्स निगेटिव्ह. So the graph will be like this. This is the potential axis. This is a current axis म्हणून आपण याला, किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हटलं तरी चालेल. बघा आता आपण बघितलं होतं की पोटेन्शियल जर इन्क्रीजिंग असेल तर फोटो इलेक्ट्रिक करंट वाढत जातो. मी या ठिकाणी या ग्राफला थोडा इनलार्ज करतोय. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इमिटिंग आर 5, 10, 15, 20 अँड सो ऑन. इकडे 500, 1000 या प्रकारे असतील. आपल्याला माहिती आहे की जेव्हा व्होल्टेज 0 होतं तेव्हा 20 इलेक्ट्रॉन बाहेर पडले होते. सो ॲट 0 पोटेन्शियल द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर 20. आपण आता पोटेन्शियल निगेटिव्ह करतोय. This is retarding potential. You can call it as retarding potential. It is accelerating potential. या पोटेन्शियलमुळे इलेक्ट्रॉनला ॲक्सलरेशन मिळतं, तर या पोटेन्शियलमुळे निगेटिव्ह पोटेन्शियलमुळे त्यांचं रिटार्डेशन त्यांना मिळतं. नाव आपण बघितलं होतं की वेन वी हॅव सप्लाइड -1 व्होल्ट टू दिस प्लेट, देन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिचिंग द प्लेट वेअर 10. सो -1 व्होल्ट असताना 10 इलेक्ट्रॉन्स चालले, म्हणजे हा पॉईंट असेल आपल्या ग्राफवर. इफ वी अप्लाय -2 व्होल्ट टू दॅट प्लेट, then number of electrons becomes 0. So graph will be like this.
व्हॉट दिस ग्राफ शोज याला स्टॉपिंग पोटेन्शियल म्हटलं आपण हां. दिस ग्राफ शोज दॅट ॲट अ पर्टिक्युलर निगेटिव्ह पोटेन्शियल ऑफ दॅट प्लेट द फोटो इलेक्ट्रिक करंट बिकम्स झिरो. दॅट पोटेन्शियल इज कॉल्ड ॲज स्टॉपिंग पोटेन्शियल. से -V0 आपण त्याला म्हणू. मग आता लक्ष द्या, मग आपण स्टॉपिंग पोटेन्शियलपासनं समजा जर पोटेन्शियल वाढवत गेलो तर काय होणार आहे. ॲज वी गो ऑन इन्क्रीजिंग द पोटेन्शियल फ्रॉम स्टॉपिंग पोटेन्शियल द फोटो इलेक्ट्रिक करंट गोज ऑन इन्क्रीजिंग अँड लेटर ऑन इट बिकम्स सॅच्युरेटेड. झाला पॉईंट क्लिअर. पोटेन्शियल पॉझिटिव्ह केलं तर काय होणार आहे, पोटेन्शियल निगेटिव्ह केलं तर काय होणार आहे, हे दोन्ही पॉईंट मी तुम्हाला सांगितले. पोटेन्शियल 0 असताना पण फोटो इलेक्ट्रिक करंट असणार आहे, तुम्हाला माहिती आहे. का बरं असणार आहे, कारण की 0 पोटेन्शियलला ज्यांची कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते ते त्या प्लेटपर्यंत पोहोचतातच. आणि निगेटिव्ह पोटेन्शियल असताना सुद्धा करंट असणार आहे. का असणार आहे, कारण की काही इलेक्ट्रॉन इमिटेड इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी जास्त असल्यामुळे ते पण त्या प्लेटपर्यंत पोहोचणारच आहे. सो गॉट द पॉईंट. त्याला व्यवस्थित क्लिअर झाला. पोटेन्शियल वाढवलं तर फोटो इलेक्ट्रिक करंट वाढतो, तो सॅच्युरेट होतो. आणि पोटेन्शियल जर आपण निगेटिव्ह केलं तर त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक करंट 0 होऊन जातो एका ठराविक पोटेन्शियलला. त्याला स्टॉपिंग पोटेन्शियल आपण म्हटलेलं आहे. इन फर्स्ट पार्ट वी हॅव टेकन द फ्रिक्वेन्सी अँड इंटेन्सिटी ऑफ दिस इन्सिडंट रेडिएशन फिक्स. दॅट्स वाय 1000 इलेक्ट्रॉन्स वेअर प्रोड्यूस पर सेकंड. अँड what happens when we change the potential of the plate we know. Now if I increase say intensity of this radiation means number of photons striking on the surface increases, what will happen, the number of electrons emitted from the surface will also increase. number of electrons वाढले तर या प्लेटपर्यंत पोहोचणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या पण वाढेल. And because of which photoelectric current will increase. Now let's suppose that if I increase the intensity of radiation because of which say 1200 electrons emitted per second. समजा आता 1200 इलेक्ट्रॉन या ठिकाणी दर सेकंदाला बाहेर पडत आहेत. आता मला सांगा, जर या प्लेटचं पोटेन्शियल 0 असेल तर काय होईल. जर या प्लेटचं पोटेन्शियल 0 असेल तर काय होईल, काही इलेक्ट्रॉन पोहोचतील. 20 पोहोचतील की 20पेक्षा जास्त पोहोचतील की 20पेक्षा कमी पोहोचतील. फ्रिक्वेन्सी तीच आहे रेडिएशनची. आपण एनर्जी वाढवली नाही, आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढवलेत, येणारे बाहेर पडणारे इलेक्ट्रॉनची संख्या वाढवली आहे. त्यामुळे काय होईल, 20पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आता पोहोचतील. सो से पहिले ते 20 दाखवले होते मी, त्याच्यापेक्षा थोडा पॉईंट वर घेतला. नाव इफ आय मेड दिस प्लेट ॲट से पॉझिटिव्ह पोटेन्शियल +2 व्होल्ट, व्हॉट विल हॅपन, या ठिकाणी इलेक्ट्रॉन ॲक्सलरेट होतील, अट्रॅक्ट होणारे इलेक्ट्रॉन या ठिकाणी वाढतील. आणि समजा त्यांची संख्या झाली 300. ॲट 2 व्होल्ट से द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिचिंग द प्लेट आर 300. सपोज दिस प्लेट इज मेड ॲट +4 व्होल्ट, व्हॉट विल हॅपन, number of electrons will be more reaching the plate. Say it is 700. On the graph this point will be this. If I again increase the potential, say potential is made 6 volt, then all the 1200 electrons will reach the plate. Point will be on the graph will be this point. If I increase potential again 8 volt, what will happen? Again the electron reaching the plate will be 1200 only. If I increase potential 10 volt, then 1200 only, and we will get the nature of graph like this. बघा काय चेंज झाला तर, जर आपण इंटेन्सिटी वाढवली तर फोटो इलेक्ट्रिक करंट पहिलेपेक्षा वाढलेला दिसतोय तुम्हाला. फोटो इलेक्ट्रिक करंट वाढतोय आणि सॅच्युरेशन करंट पण वाढला आहे. सो इफ यू इन्क्रीज इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इट इन्क्रीजेस द सॅच्युरेशन करंट. हा पहिला पॉईंट. नाव इफ आय अप्लाइड निगेटिव्ह पोटेन्शियल टू दिस प्लेट, या प्लेटला जर आपण निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं तर आता काय होईल. आता 0 ज्यावेळेस पोटेन्शियल होतं तेव्हा होते किती म्हटलं तेव्हा त्यांना
से 40 इलेक्ट्रॉन्स तिथे रीच करत होते, तेव्हा प्लेटपर्यंत जात होते. मग आता पोटेन्शियल आपण निगेटिव्ह केलं तर काय होईल, -1 व्होल्ट समजा पोटेन्शियल केलं तर इकडे येणाऱ्या इलेक्ट्रॉनला तो ब्लॉक करेल, निगेटिव्ह पोटेन्शियलमध्ये ब्लॉक होतील, काहीच इलेक्ट्रॉन तिथपर्यंत पोहोचतील. समजा ते इलेक्ट्रॉन पोहोचलेत 15 इलेक्ट्रॉन्स रिचेस द प्लेट ॲट -1 व्होल्ट. If I again reduce the negative potential of this plate, say -2 volt, then I observe that there is no electron which can reach the plate, so photoelectric current becomes 0. So graph will become like this. So for variation in negative potential, the photoelectric current decreases and it becomes 0 at -2 volt, called as stopping potential. बघा आता पहिले पण जेव्हा आपण रेडिएशन इन्सिडेंट केलं होतं त्या रेडिएशनमुळे सगळे इलेक्ट्रॉन थांबवले गेले होते, त्या रेडिएशनमुळे तयार होणारे सगळे इलेक्ट्रॉन थांबवलं गेलं होतं -2 व्होल्टवरच. आपण आता इंटेन्सिटी वाढवल्यामुळे जास्त इलेक्ट्रॉन जरी तयार झाले तरी पण या सगळ्यांना थांबवलं गेलं आहे -2 व्होल्टनीच. -3 व्होल्ट -4 व्होल्ट लागले नाहीत, -2 व्होल्टवरच सगळे इलेक्ट्रॉन त्या प्लेटपर्यंत पोहोचणारे 0 झाले, फोटोइलेक्ट्रिक करंट 0 झाला. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल या इंटेन्सिटीवर डिपेंड आहे का? मग नाही, कारण की इंटेन्सिटी आपण वाढवली पण स्टॉपिंग पोटेन्शियल तोच आहे -2 व्होल्ट. सो इंटेन्सिटीवर स्टॉपिंग पोटेन्शियल डिपेंड नसतं. स्टॉपिंग पोटेन्शियल डू नॉट डिपेंड ऑन इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, इंटेन्सिटीवर स्टॉपिंग पोटेन्शियल डिपेंड नसतं. मग इंटेन्सिटीवर काय डिपेंड असतं? फोटोइलेक्ट्रिक करंट. बघा करंट वाढलेला आहे. आणि सॅच्युरेशन करंट पण इंटेन्सिटीमुळे वाढतो आणि फोटोइलेक्ट्रिक करंट पण त्या सर्किटमधला वाढलेला असतो. इफ आय कंबाईन these 2 points here, then what will happen? बघा जेव्हा आपण इंटेन्सिटी वाढवली होती तेव्हा 40 इलेक्ट्रॉन पोहोचत होते 0 पोटेन्शियलला आणि जसजसं आपण व्होल्टेज ॲक्सलरेटिंग व्होल्टेज वाढवू तर ते वाढत जाईल. म्हणजे हा ग्राफ असा असेल. हे 2 सेपरेट ग्राफ तुम्हाला दिसतील. कोणासाठी? इफ वी इन्क्रीज इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन अँड नॉट द फ्रिक्वेन्सी. फक्त इंटेन्सिटी जर चेंज केली तर सॅच्युरेशन करंट तुम्हाला बदलताना दिसतोय, फोटोइलेक्ट्रिक करंट वेगवेगळा तुम्हाला दिसतोय, पण स्टॉपिंग पोटेन्शियल मात्र तेच आहे. In last part, we have discussed how the photoelectric current changes with intensity of incident radiation. इंटेन्सिटी बदलवली तर कशा प्रकारे फोटोइलेक्ट्रिक करंट बदलतो ते आपण बघितलं. त्यामुळे सॅच्युरेशन करंटमध्ये बदल पडतो पण स्टॉपिंग पोटेन्शियल मात्र तेवढंच असतं. नाव द नेक्स्ट कॉन्सेप्ट, इफ आय इन चेंजेस फ्रिक्वेन्सी, इफ आय चेंजेस फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन से इन्क्रीजेस फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. समजा आपण फ्रिक्वेन्सी वाढवली तर काय होईल? या फोटॉनची एनर्जी जास्त होईल. फोटॉनची एनर्जी जास्त झाल्यामुळे या इमिट होणाऱ्या प्रत्येक इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढेल. देअर इज इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी ऑफ ईच इलेक्ट्रॉन. बिकॉज ऑफ विच व्हॉट विल हॅपन? काय होईल त्यामुळे? आता या सगळ्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढलेली आहे. इफ आय अप्लाय 0 पोटेन्शियल टू दिस प्लेट, जर या प्लेटला आपण 0 पोटेन्शियल दिलं तर काय होईल? पहिले 20च इलेक्ट्रॉन पोचत होते कारण की 20च इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी जास्त होती. आता आपण फ्रिक्वेन्सी वाढवल्यामुळे जास्त इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी जास्त असेल, 20पेक्षा जास्त. समजा 40 इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी जास्त आहे, 40 इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी पोचतील. म्हणजे 0 व्होल्ट पोटेन्शियल असताना त्या ठिकाणी 40 इलेक्ट्रॉन पोचणार आहेत टू द प्लेट. सो करंट विल बी बिकॉज ऑफ द 40 इलेक्ट्रॉन्स. ओके. नाव इफ आय मेड द प्लेट पॉझिटिव्ह, या प्लेटला आपण पॉझिटिव्ह केलं आणि फोटोन सेन्सिटिव्ह मटेरियल आपण निगेटिव्ह पोटेन्शियलवर प्लेस केला. इफ द प्लेट इज मेड ॲट +2 व्होल्ट, देन व्हॉट विल हॅपन? तर या इलेक्ट्रॉनपैकी काही इलेक्ट्रॉन तिथे पोहोचतील. आता जेव्हा 2 व्होल्ट एवढं व्होल्टेज होतं तर तेव्हा आपण बघितलं होतं की 200 इलेक्ट्रॉन गेले होते. आता 200पेक्षा थोडे जास्त जातील कारण की काहींची कायनेटिक एनर्जी जास्त आहे. मग 2 व्होल्टला समजा इलेक्ट्रॉन चाललेत 250. Say 250 electrons reaches the plate at the voltage 2 volt. Now if I made the voltage say 4 volt, what will happen? Number of electrons reaching to the plate goes on increasing. Say at 4 volt
Before there was 600 electrons, say 700 electrons reaches the plate. मी संख्या पहिल्यापेक्षा जास्त का बरं घेतोय? कारण की इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढलेली आहे. कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे इलेक्ट्रिक फील्डमध्ये त्यांना ठेवल्यामुळे त्यांच्यावर त्यांचं ॲक्सलेरेशन वाढेल आणि म्हणून मग जास्त इलेक्ट्रॉन त्या प्लेटपर्यंत पोहोचतील. ओके. नाव इफ आय मेड पोटेन्शियल से 6 volt, then the number of electrons, say 1000, which were produced per second, get attracted towards the plate. हजारचे हजार इलेक्ट्रॉन त्या प्लेटकडे अट्रॅक्ट होऊन जातील. ओके. 6 वोल्टला 1000 वोल्ट त्या ठिकाणी करंट असेल. ओके. नाव इफ आय मेड द पोटेन्शियल निगेटिव्ह ऑफ दॅट प्लेट, what will happen? Because of the negative potential, the coming electrons will be repelled. Now we have increased the energy of electrons and we are retarding them by means of that electric field. So minus 1 volt, if I made this much particular potential of the plate, then what will happen? तर -1 व्होल्टवर मागे आपण बघितलं होतं त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स त्या प्लेटपर्यंत पोहोचतील की कमी पोहोचतील? आता इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी जास्त आहे हां पहिल्यापेक्षा, त्यामुळे जास्त इलेक्ट्रॉन्स त्या प्लेटपर्यंत पोहोचतील. सो -1 व्होल्टवर समजा 30 इलेक्ट्रॉन्स पोचत आहेत. आता आपण पोटेन्शियल केलं -2 व्होल्ट. -2 व्होल्ट एवढं व्होल्टेज जर त्या प्लेटचं केलं तर पोचणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या अजून कमी होईल. समजा ती झाली 15 इलेक्ट्रॉन्स. अजून आपण पोटेन्शियल कमी केलं से -3 व्होल्ट, तर आता मात्र एकही इलेक्ट्रॉन पोचणार नाही आणि फोटो इलेक्ट्रिक करंट 0 होईल. पुन्हा सेम त्याच प्रकारे रिटार्डिंग पोटेन्शियल आपण अप्लाय केलं तर त्या प्लेटकडे पोचणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या कमी कमी होत जाते. हे आपल्याला माहिती आहे. 30, 15, 0 असं आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलं. ओके. नाव याला जर आपण ग्राफच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलं, मी आता रफ ग्राफ काढतो आहे. हां, ग्राफ तुमच्या लक्षात आला कसा येतो तर 0 पोटेन्शियल असताना इकडे पॉझिटिव्ह पोटेन्शियल म्हणजे ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल, इथे रिटार्डिंग पोटेन्शियल. 0 पोटेन्शियलला काहीतरी फोटो इलेक्ट्रिक करंट असतो. -2 वर काही +2 वर काही असेल, 4 वर काही असेल, या प्रकारे. तर आपल्याला दिसतं आणि -3 व्होल्ट हे स्टॉपिंग पोटेन्शियल आपल्याला मिळालं. ओके. आता समजा आपण फ्रिक्वेन्सी अजून वाढवली. If we increase frequency of incident radiation again, then what will happen? Then the kinetic energy of these emitted electron will again increase. So what happen? 1000 इलेक्ट्रॉन्सच तयार होणार आहेत. हां, दर सेकंदाला 1000 इलेक्ट्रॉन्सच तयार होत आहेत. ते 1000च राहतील. मग ते जर 1000च राहतील तर काय होईल मग? द ग्राफ फॉर हायर फ्रिक्वेन्सी विल बी लाईक दिस. व्होल्टेज वाढवत गेलो की या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाईल. किती इलेक्ट्रॉन होतील? 1000च. त्यामुळे सॅच्युरेशन करंट तेवढाच राहील. आता विचार करा, आपण याला समजा निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं तर काय होईल? आता आपण फ्रिक्वेन्सी वाढवलेली म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढलेली आहे. त्यामुळे जास्त कायनेटिक एनर्जीवाले इलेक्ट्रॉन जास्त आहेत. हा पॉईंट वर घेतला आहे मी. जास्त 0 पोटेन्शियलला एवढे जास्त इलेक्ट्रॉन तिथे पोचत आहेत. आता जास्त कायनेटिक एनर्जीवाले इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे काय होईल? त्यांना स्टॉप करण्यासाठी लागणारं स्टॉपिंग पोटेन्शियल पहिलेपेक्षा जास्त लागेल. जे इलेक्ट्रॉन -3 व्होल्टवर सगळे आपण ब्लॉक केले होते मागच्या फ्रिक्वेन्सी वाढवल्यानंतर, आता आपण फ्रिक्वेन्सी अजून वाढवलेली आहे रेडिएशनची, त्यामुळे यांची कायनेटिक एनर्जी वाढली, त्यामुळे यांचं स्टॉपिंग पोटेन्शियल पण वाढेल. समजा -4 व्होल्टवर सगळे इलेक्ट्रॉन ब्लॉक्स झाले. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष ठेवा. आता काय पॉईंट आपल्याजवळ आला आहे तर जर आपण फ्रिक्वेन्सी वाढवली इन्सिडेंट रेडिएशनची तर इमिट होणाऱ्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढते. इमिट होणाऱ्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे या इलेक्ट्रॉनला थांबवण्यासाठी
रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणू किंवा स्टॉपिंग पोटेन्शियल आपण त्याला म्हणू, स्टॉपिंग पोटेन्शियल पण वाढतं. पहा, स्टॉपिंग पोटेन्शियल वाढलं ॲज पर फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे स्टॉपिंग पोटेन्शियल वाढलं. हा नंतरच्या फ्रिक्वेन्सीसाठी, वाढलेल्या फ्रिक्वेन्सीसाठी ग्राफ आहे, हा कमी फ्रिक्वेन्सीसाठी असणारा ग्राफ आहे. पण सॅच्युरेशन करंटवर मात्र आपल्याला कोणताच फरक दिसत नाही. सॅच्युरेशन करंट तेवढाच राहतो. सो कन्क्लुजन इज सॅच्युरेशन करंट डज नॉट चेंजेस विथ फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. फ्रिक्वेन्सीनुसार सॅच्युरेशन करंट बदलत नाही. मग फ्रिक्वेन्सीनुसार काय बदलतं? तर बिकॉज ऑफ फ्रिक्वेन्सी देअर इज चेंज इन द कट ऑफ पोटेन्शियल ऑर स्टॉपिंग पोटेन्शियल. कट ऑफ पोटेन्शियल किंवा स्टॉपिंग पोटेन्शियल त्याच्यामुळे बदलतं. जर फ्रिक्वेन्सी वाढवली तर स्टॉपिंग पोटेन्शियल वाढतं आणि फ्रिक्वेन्सी जर कमी केली तर स्टॉपिंग पोटेन्शियल कमी होतं. झाला पॉईंट क्लिअर? मग आता या सगळ्यांना मी जर एकत्र केलं तर आपल्याला काय सांगता येईल? जर आपण फ्रिक्वेन्सी चेंज केली इन्सिडेंट रेडिएशनची तर स्टॉपिंग पोटेन्शियल बदलतं, सॅच्युरेशन करंट बदलत नाही. जर आपण इंटेन्सिटी चेंज केली तर सॅच्युरेशन करंट बदलतो, स्टॉपिंग पोटेन्शियल बदलत नाही. दोन्ही पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. काय म्हटलं मी तुम्हाला? की जर इंटेन्सिटी चेंज केली तर सॅच्युरेशन करंट बदलतो, स्टॉपिंग पोटेन्शियल बदलत नाही. आणि जर फ्रिक्वेन्सी चेंज केली तर कट ऑफ पोटेन्शियल किंवा स्टॉपिंग पोटेन्शियल बदलतं, सॅच्युरेशन करंट बदलत नाही. दीज आर टू कॉन्सेप्ट्स की ज्या कॉन्सेप्टमध्ये तुमची गडबड होते, तुम्हाला ते समजत नाहीत आणि म्हणून मग एकदम मायन्यूटली, एकदम बेसिक लेवलपर्यंत जाऊन मी ते पॉईंट एक्सप्लेन केलेत. त्यालाच मी म्हणतो कॉन्सेप्ट बिल्डिंग. आणि हाच माझा उद्देश आहे की कॉन्सेप्ट बिल्डिंग मी तयार करतो मुलांची. ओके.